आपण सर्वजण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृत अशा कोर कमिटीच्या बैठका चालू आहेत। या बैठकीला आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव, सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही केली। सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाची विस्तृत चर्चा झाली। आमच्या सोबत महायुतीमध्ये असलेले आमचे जे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे यांच्या समवेत महायुतीची जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामधली एक व्यूहरचना देखील या बैठकांमध्ये आम्ही चर्चेमध्ये घेतलेली आहे। आमचा आता अधिवेशन देखील पूर्ण राज्य पातळीवरचं राज्य कार्यकारिणीचं अधिवेशन पुणे येथे बालेवाडी येथे होत आहे। याला आमचे राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे विषय जे चर्चेला घेतले जाणार आहेत त्याच्यावर देखील आताच्या आमच्या बैठकांमध्ये अत्यंत सुंदर आमची चर्चा झाली। आताच सरकारने जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट लोकांपर्यंत अत्यंत सकारात्मकपणे गेलेलं आहे। अत्यंत सुंदर योजना, त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना आहे, त्याचबरोबर सौर पंपाच्या वीज बिल माफीच्या संदर्भामधली महत्त्वाची योजना आहे। अन्नपूर्णा योजना जी आहे ज्याच्यात 3 सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहेत, अशा अनेक योजना यांच्यावर चर्चा सुद्धा झाली। याच्यामध्ये आता अनेक विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा लाभ वगैरे मिळालेला आहे। याही योजनांवर आमची चर्चा झाली आणि या योजना 97,000 बूथ पर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता चार्ज होऊन कामाला कसा लागेल त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आमचं प्लॅनिंग आणि आखणी या बैठकांमध्ये झाली। खूप छान बैठका या 2 दिवस पार पडल्या आणि आता आम्ही प्रतीक्षा करत आहोत ते 21 तारखेच्या आमच्या राज्याच्या कार्यकारिणीचं आणि त्या कार्यकारिणीमध्ये राज्यातील प्रत्येक बूथवरील कार्यकर्ते येणार आहेत आणि खूप तिथून आम्हाला खूप उत्साह घेऊन आम्ही तिथून जाणार आहोत। अशा प्रकारचा आमचा एक निश्चय झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी कोर कमिटीचे मेंबर्स सुद्धा त्याच्यामध्ये उत्साहामध्ये इथून बाहेर पडत आहोत। सर्व आजची बैठक आणि कालची बैठकामध्ये या राज्यातील प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघावर चर्चा झालेली आहे आणि जो मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि जो मतदारसंघ आमच्या मित्र पक्षांकडे आहे आणि त्याच्यामध्ये भाजप काय योगदान देऊ शकते, जो भाजपकडे आहे त्याच्यात मित्र पक्षांचं काय योगदान घेता येऊ शकतं, याच्यावर अत्यंत सुंदर आणि विस्तृत आमची चर्चा झाली। 97,000 उल्लेख केला, त्या 97,000 किंवा एकंदर संघटनात्मक पातळीवर काही महत्वाचे बदल किंवा संघटनात्मक पातळीमध्ये वेगळ्या योजना किंवा काही बदल करण्याचे अपेक्षित आहे। असे काही बदल असतील तर ते आपल्याला प्रेसद्वारे कळवण्यात येईल। त्यांचा रोख कुणाकडे सांगण्या एवढी माझी पात्रता नाही। केंद्र सरकारच्या लोकसभेच्या आणि आता विधानसभेसाठी काय स्ट्रॅटेजी आहे? भाजपा अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उतरलेला आहे। आता आम्ही सांगितलंय की जो नरेटिव्ह तयार केलेला गेला फेक पद्धतीने लोकांच्या अत्यंत भावनांना हात घालून फेक नरेटिव्ह जो एस्टॅब्लिश झाला त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोकसभेमध्ये नुकसान झालंय। आता तो विषय आम्ही मागे टाकलेला आहे। आम्ही आता विधानसभेच्या विजयाकडे पुढे एक पाऊल जात आहोत आणि आमचा जो प्लॅनिंग आहे, जी आखणी आहे त्याच्यामध्ये अत्यंत सिन्सिअरली काम करणारा भाजपचा कार्यकर्ता जेव्हा हातामध्ये विजयाची धुरा घेईल, महायुतीचा विजय घडवण्यासाठी मित्रपक्षां समवेत विजयी होण्यासाठी जेव्हा निश्चय करेल तेव्हा आम्ही फार चांगल्या मतांनी सर्वजण विजयी करून महायुतीचं सरकार